ॲडमिट करून गेले त्यांना. ॲडमिट करून गेले अवघड. मागाशी आम्ही आणले मुलांना मी घेऊन मी परत आम्ही बाहेर काढायला गेलो मग आम्ही गेलो. गर्दी करू नका इथे. ही तुमची लहान असल्यापासून असं नाही तुमची मुलगी मोठी आहे. माझ्या तुम्ही मला ओळखता येऊन गेलो चहावरी. विचारा बरं त्यांना काय झालं. आज शाळेत सकाळी मुलं पाठवली जातात. 3-3:15 वाजता फोन आला घरातल्यांना की तुमची मुलं ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली. काही सांगितलं नाही. निरीक्षण आणले तर ॲडमिट केले. त्याच्यावर एक शिक्षक फक्त होता. त्याच्यावर त्या शानबाग विद्यालयात कुणीही प्रशासन आलं नाही. आणि आज मुलांच्या आत जाऊन तुम्ही अवस्था बघा. ऑक्सिजन लावलेले आहेत मुलांना. म्हणजे त्या स्विमिंग टँकमध्ये पवा येत नसतं तरी टाकले तर त्यात क्लोरिन पावडर ते म्हणून सांगते. पण ॲक्च्युली त्यात शरीराला घातक असा वायू काहीतरी मिक्स झाला आहे. त्यामुळे सगळी मुलं गुदमरले ते आत इथं आणलेले. किती मुलं आहेत? आता इथं 3 जण आहेत ॲक्च्युली. अजून किती आहेत ती शोधतेच वाटते. म्हणजे याने जास्त झालं असतं ते दाबून ठेवतील ना. काही तर मोगलाई लागल्या. काही तर कोण पालकांनी यांच्या जबाबदारी शाळेत पाठवली असते. ह्या शाळेचे आजपर्यंत जर फी नाही भरली तर मुलांना रस्त्याला उभं केलेलं आहे ह्या बाईनं शानबागने. इतकी हे मस्तीचे. त्यामुळे या शाळेची मान्यता रद्द झालीच पाहिजे ही आमची मागणी असणार आहे. आणि त्या प्रशासनात गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तेवढीच विनंती. मी सुषमा प्रदीप यादव. माझी मुलगी सकाळी अन्विता प्रदीप यादव ही सकाळी नेहमीच्या प्रमाणे स्कूलला गेली आणि आता 3:15 वाजता त्यांचा फोन आला की तुमच्या मुलीला यशस्वी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. तर क्लोरीनचं हे करायचं स्विमिंगचा काहीतरी गॅस लीक झाला. त्याच्यामुळे तिला म्हणजे श्वास घ्यायचा प्रॉब्लेम झाला. म्हणून त्यांनी या यशस्वी हॉस्पिटलमध्ये येऊन ऍडमिट केले. आणि मग आम्ही इथे आलो तर ते म्हणाले की नॉर्मल आहेत तुमच्या मुली. आता तुम्ही म्हणजे माझी तर मुलगी नॉर्मल आहे असं मला सांगितलं. बाकी तिच्या बरोबर अजून 2 मुली आहेत. त्या थोड्याशा त्यांची थोडी टेस्ट चाललेली आहे. थोडी याची हे घ्यावी की आम्ही तुमच्या भरोशावरती मुली शाळेत पाठवतो तर 5 वाजेपर्यंत तुमच्या अंडर असतात. तर ते बाकी तुम्ही बघितलं पाहिजे मुलींचं. हे आता तो गॅस कसा लीक झाला काय झालं ते तुम्हाला माहिती. पण याच्यात अजून जर बाकीच्या मुलांना किंवा ह्यांना जास्त झालं असतं तर याला जबाबदार कोण होतं? आरती दीपक जाधव. मी सकाळी 10:15 शाळेत गेली. 3:15 फोन आला की असं मी गुदमरल्यासारखं झालं म्हणून. एवढंच नाही.